राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या उपस्थितीत नवी दिल्लीत 6वे राष्ट्रीय जल पुरस्कार प्रदान। महाराष्ट्राला सर्वोत्कृष्ट जलसंवर्धनाचा तर नवी मुंबईला सर्वोत्तम नागरी स्थानिक स्वराज्य संस्थेचा जलसंवर्धन पुरस्कार। दिल्ली कार स्फोटाप्रकरणी अटक केलेल्या जसीर बिलाल वानीला 10 दिवसांची कोठडी। ईडीचे या प्रकरणी दिल्ली आणि काश्मीरात छापे। कोणत्याही स्वरूपातल्या दहशतवादाचं समर्थन अयोग्य, दहशतवादाविरोधात कारवाईचा अधिकार भारत कायम राबवेल। एससीओ परिषदेत जयशंकर यांनी मांडली भूमिका। भारत आणि अमेरिकेच्या संबंधात कुठलाही तणाव नाही, दोन्ही देश परस्परांचे विश्वासार्ह भागीदार। पियुष गोयल। कुख्यात नक्षलवादी मडावी हिडमासह 6 नक्षलवाद्यांचा आंध्र प्रदेशात सुरक्षा दलांच्या चकमकीत खात्मा। नक्षलवाद मुक्तीच्या दिशेनं महत्त्वाचं यश। शेख हसीना यांना बांगलादेशमधल्या न्यायाधिकरणानं सुनावलेल्या मृत्यूदंडाच्या शिक्षेचा संयुक्त राष्ट्र, आंतरराष्ट्रीय मानवाधिकार कार्यालय आणि अॅम्नेस्टी इंटरनॅशनलकडून निषेध। बिबट्यांच्या वाढत्या संख्येच्या पार्श्वभूमीवर हल्ले टाळण्यासाठी 2 नवी बिबट्या सांभाळ केंद्र सुरू केली जाणार। उपमुख्यमंत्री अजित पवार यांची माहिती। औद्योगिक क्षेत्र आणि एमएसएमईमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाच्या वापरासंदर्भात राज्य शासन आणि युनिडो संस्थेत करार। पक्ष प्रवेशाच्या मुद्द्यावरून भाजपा शिवसेनेत संघर्ष नाही, मुख्यमंत्र्यांशी चर्चेनंतर सामोपचारानं प्रश्न सुटल्याची मंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती। आणि जागतिक मुष्टियुद्ध चषक स्पर्धेत मीनाक्षी आणि परवीन हुडा अंतिम फेरीत। मुष्टियोद्ध्यांच्या चमकदार कामगिरीमुळे भारताची 20 पदकं निश्चित।